हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, आज मी दाखवणार आहे की आपण गरमीमध्ये कशा पद्धतीने मेकअप करू शकतो किंवा कोणत्या पद्धतीने आपल्याला मेकअप करायला पाहिजे. रेग्युलर इवन जेव्हा आपण घरी असतो तेव्हा पण कशा पद्धतीने केलं पाहिजे मेकअप ते दाखवणार आहे. तर इथे मी फेस आहे ना थंड पाण्याने साफ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि स्पंज किंवा जर नॉर्मल कॉटन कापड असेल त्याच्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे स्वच्छ. काहीच लावलेलं नाही आहे, फक्त फेस वॉशने मी फेस वॉश करून घेतलेला आहे. बाकी नॉर्मल स्किन आहे. ॲक्च्युली मला मेकअपमधलं ॲक्च्युअलमध्ये मला नाही माहिती आहे. 20 to 30% माहिती असेल, कारण मी कधीच काही मेकअपचं यूज केलेलं नाही आहे, करत नाही. नॉर्मल आपलं कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक, आयलायनर आणि काजळ बस एवढंच. बाकी मला जास्त काही आयडिया नाही आहे. पण रेग्युलर आपण मेकअप जेव्हा घरी किंवा बाहेर जाताना पार्टीला किंवा लग्नासाठी कशा पद्धतीने मेकअप केलं पाहिजे याची मी आयडिया देऊ शकते. तर आज आहे ना मी फक्त आपल्याला घरी आपण नॉर्मल जेव्हा घरी राहतो थांबतो किंवा मार्केटला जायचं आहे तर कशा पद्धतीने आपण मेकअप करू शकतो हे मी दाखवणार आहे. तर इथे मी पहिलं हे वापरणार आहे ॲलोवेरा जेल. जर तुम्ही घरी तुमच्या ॲलोवेरा असेल तो जरी जेल यूज केला काढून तरी चालेल. तर मी इथं बोरोप्लसचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. अगदी थोडीशी क्वांटिटी घ्यायची आहे, इतके क्वांटिटी घेतलेलं आहे मी. आणि ही ॲलोवेरा जेल आहे. तर ॲलोवेरा आहे ते आपल्याला पूर्ण फेसला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. आपल्याला जास्त लावायचं नाही आहे, नाहीतर ते एकदम चिकी होऊन जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला ॲलोवेरा लावून घ्यायचं आहे. ॲक्च्युली मला ना मॉइश्चराइज क्रीमची खूप सवय झालेली आहे. तर मी ती आता समरमध्ये सुद्धा यूज करते थोडी. तुम्ही नसाल यूज करत तरी स्किप करू शकता. अगदी थोडीशी घेते मी. तर मी इथे निव्या आणि हिमालयाची बेबी मॉइश्चरायझिंग क्रीम असते ती यूज करते. अगदी थोडीशी घेतलेली आहे मी, बघू शकता तुम्ही. आपल्याला हळूहळू असं जास्त आपल्याला जोराने घासायचं नाही आहे, नॉर्मल आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे सर्वीकडून. आणि यार मी त्यानंतर आपल्याला एक समरमध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे ते हे आपल्याला सनस्क्रीन. हे मी वावचं घेतलेलं आहे, मी वावचं यूज करते. तर मी सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर हे आहे वावचं सनस्क्रीन, ते यूज करायचं आहे आपल्याला समरमध्ये. अगदी थोडीशी क्वांटिटी घेतलेली आहे मी. बरंच ब्रँडच्या मिळतात सनस्क्रीन. तुम्ही तुमच्या आवडीने कोणतेही सनस्क्रीन यूज करू शकता. तर जर तुम्ही घरीसुद्धा आहात तरी सनस्क्रीन आपल्याला लावायचंच आहे. घरी आहात तर तुम्ही इतकं मेकअप करून त्याच्यावरती नॉर्मल आपली पावडर कोणतीही यूज केली तरीही चालेल. मी नॉर्मल घरी जे आहे ते मी ॲक्च्युली जॉन्सन बेबी पावडर यूज करते. अजूनही जेव्हा पण घरी असते मी तर नॉर्मल जॉन्सन बेबी पावडरच यूज करते, बाकी काहीच नाही. तर यानंतर आपल्याला पॉन्ड्सची बेबी क्रीम ती यूज करणार आहे मी.
ती कमी क्वांटिटीज घेतलेल्या आहे मी. त्यानंतर मी रेग्युलर जेव्हा पण बाहेर जाते तेव्हा मी फिट मीचा कॉम्पॅक्ट पावडर आहे ती यूज करते. जेव्हा पण मला बाहेर जायचं असतं तेव्हा, किंवा मी पॉन्ड्ससुद्धा यूज करते. पॉन्ड्सची जी कॉम्पॅक्ट पावडर येते ती. आणि जेव्हा लग्नासाठी वगैरे जायचं असतं तेव्हा मी लॅक्मेची कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. माझा कॉम्पॅक्टसुद्धा लावून झालेला आहे. मी इथे लिप्सला लिप बाम यूज करणार आहे हिमालयाचा. फ्रेंड्स, हे आहे झुडिओचं आयलायनर. जस्ट आत्ताच मी ओपन केलं. आणि ही आहे लिपस्टिक. ही पण झुडिओचीच आहे. तर फ्रेंड्स, मी आज जे पण प्रोडक्ट यूज केलेले आहेत ते आहेत, फर्स्ट आहे आपलं ॲलोवेरा जेल, सेकंड आहे आपलं सनस्क्रीन, त्याच्यानंतर आहे मॉइश्चरायझिंग क्रीम सेकंड यूज केलेली, त्याच्यानंतर सनस्क्रीन, त्याच्यानंतर यूज केलेला आहे काजळ, आयलायनर, लिपस्टिक, बेबी क्रीम, नंतर एक कॉम्पॅक्ट, आयब्रो पेन्सिल, आणि माझ्याकडे हे दुसरं आयलायनर होतं इथे ब्लू हेवनचं, ते सुद्धा मी यूज करते. सो फ्रेंड्स,
सो फ्रेंड्स, तुम्ही नक्की कळवा माझा सिंपल नॉर्मल लुक कसा वाटला तुम्हाला. आणि जर माझी जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. थँक्यू.